चला, एकदाचा पावसाळा गेला आणि हिवाळ्याचे दिवस चालू झाले. कोणाकोणाला वाटतं हिवाळ्यात भूक जास्त प्रमाणात लागते, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी असा कोल्हापूर पद्धतीत भडंग कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहे. त्यासाठी मी हे कुरमुरे घेतले. काही जण याला मुरमुरे बोलतात, चुरमुरे बोलतात, असो. आता हे भडंग बनवण्यासाठी आपण एका कढईत अर्धी वाटी एवढं तेल घेतलं आहे. त्यात आम्ही लसणीच्या पाकळ्या टाकल्यात. 20 ते 25 लसणीच्या पाकळ्या आहेत, अक्क्याच आहेत, त्या सोलून घेतल्यात. त्याला आपण चेचल्या नाही आहे, त्यामुळे लसूण तेलात उडण्याची शक्यता असते. म्हणून लसूण टाकल्यावर सारखं कंटिन्यूसमध्ये आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे. एक वाटी मी त्यात शेंगदाणे टाकलेत. भुईमुगाच्या शेंगा आहेत ह्या, ताज्या कोल्हापूरवरून आणलेल्या. त्या पण आपल्याला 2 ते 3 मिनटं छान अशा खरपूस परतून घ्यायच्या आहेत. छान अशा भाजून झाल्या की त्याच्यात आपल्याला हे सगळे सुके मसाले टाकायचे आहेत. कोल्हापुरी मसाला टाकला आहे मी 2 चमचे, 1 चमचा हळद टाकले. आता मीठ टाकते चवीनुसार. हे सर्व मसाले टाकताना आपल्याला गॅसची फ्लेम ही बंदच करायची आहे, नाही तर मसाले आपले जळू शकतात. तेल छान तापलेलं आहे आपलं, त्यामुळे त्यात हे मसाले छान भाजले जातात. आता ही सर्व तयार फोडणी आपल्याला कुरमुऱ्यावर टाकायचे. त्याच्या आधी मी हे कुरमुऱ्यामध्ये 1 वाटी फरसाण मिक्स करून घेतलं आहे. फरसाण कोणतं पण तुम्ही घेऊ शकता. त्यात ही तयार आपल्याला लसूण आणि शेंगदाण्या आणि मसाल्याचं मिश्रण ओतायचं आहे आणि छान असं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. गरम असेल तर आधी चमच्याने थोडं मिक्स करून घ्या आणि नंतर मग सर्व हा मसाला आपल्याला हातानेच लावून घ्यायचा आहे कुरमुऱ्याला. छान असा सर्व मसाला मिक्स झाल्यावर असा आपला भडंग तयार आहे. कशी झाली ही कोल्हापूरची भडंगची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.